मीन राशीची मंडळी, ऐका ऐका ऐका. एप्रिल महिना तुमच्यासाठी खास ठरू शकतो. काय असं खास घडणार आहे एप्रिल महिन्यात? चला जाणून घेऊया. मीन राशीच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी खास गोष्ट म्हणजे एप्रिल महिना तुमच्यासाठी वैयक्तिक विकासाचा असणार आहे. आता बाकीच्यांचं पास झालं, स्वतःकडे लक्ष देण्याची वेळ आहे. काही गोष्टी खूप हळूहळू चालल्यात असं तुम्हाला वाटेल, पण त्या चालत असणं, ते काम होत असणं महत्त्वाचं आहे. जरी हळू असलं तरी त्यात थोडी थोडी प्रोग्रेस दिसणं गरजेचं आहे, कारण त्याचा लाँग टर्म फायदा, दूरवर फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणजेच काय, काही गोष्टी तुमच्यासाठी कठीण असतील पण ग्रोथ देणाऱ्या, प्रगती देणाऱ्या असणार आहेत. आपण काय करूया, सगळ्यात आधी मीन राशीच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाबद्दल बोलूया. मग कुटुंब, मग आरोग्य, मग शिक्षण, या सगळ्याबद्दलच चर्चा करणार आहोत. पण आधी पोटापाण्याचा धंदा, व्यवसाय, करिअर, नोकरी महत्त्वाचं की नाही? तर या सगळ्यामध्ये तुम्हाला मेहनतीचं फळ मिळण्याची शक्यता आहे. जी मेहनत तुम्ही आत्तापर्यंत घेतलेली आहे. आता एप्रिल महिना म्हणजे प्रमोशनचा महिना असतो, बढतीचा महिना असतो, अप्रायझलचा महिना असतो आणि तुम्ही घेतलेली मेहनत आता रंग दाखवणार आहे असं म्हणायला हरकत नाही. आता तुमच्या मेहनतीला तुम्हाला फळ मिळू शकतं. सिनियर जे आहेत, तुमचे वरिष्ठ जे आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला चांगला गायडन्स, मार्गदर्शन मिळेल. काही लोकांना, जे खास करून फॉरेनमध्ये किंवा MNC कंपन्यांमध्ये काम करतात, त्यांना विशेष फायदा होताना दिसेल. पण तुमच्या कॉम्पिटिटरपासून, तुमचे जे स्पर्धक आहेत त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. ऑफिसमध्ये म्हणा किंवा व्यवसाय करत असाल तर व्यावसायिक दृष्टीने म्हणा, जे कोणी तुमचे स्पर्धक असतील, कॉम्पिटिटर्स असतील, त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीलाच जे सांगितलं, कन्सिस्टन्सी अर्थात सातत्य. कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य जर तुम्ही ठेवलं तर यश तुमचंच असतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे आपण ही गोष्ट करतोय पण यातनं काहीच साध्य होत नाही आहे. आपल्याला दिसणारा फरक जरी लक्षात येत नसला किंवा समोर काही फायदा जरी दिसत नसला तरी आपली प्रत्येक कृती ही आपल्या प्रगतीमध्ये हातभार लावत असते. म्हणून जे काही कला, कौशल्य किंवा स्किल्स तुम्ही आत्मसात करता आहात, तुमच्या कामामध्ये प्रगती करण्यासाठी तुम्ही तुमच्या कामात बदल करत आहात, ते सातत्याने करत राहणं गरजेचं आहे. आता वळूया आर्थिक स्थितीकडे. मीन राशीच्या महिला असतील, पुरुष असतील, मीन राशीची एकंदर आर्थिक स्थिती कशी असणार आहे? तर सुरुवातीला खर्च वाढण्याची शक्यता आहे. पैसा अडकू सुद्धा शकतो, त्यामुळे कुणालाही उधारी देताना, कुठेही मोठ्या स्कीममध्ये पैसे अडकवताना 10 वेळा विचार तुम्हाला करायचा आहे. पण खास करून अडकलेला पैसा 22 एप्रिल नंतर पुन्हा मिळू शकतो किंवा मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. शेवटच्या आठवड्यात आर्थिक स्थिती सुधारताना दिसेल. पण तुमच्यासाठी बजेट कंट्रोल महत्त्वाचं असणार आहे. म्हणजेच तुमची मिळकत आणि